कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुख्य निवडणूक आयुक्त हे वोट चोरांना वाचवतात। डिलीट केल्याचे पुरावे, द डिलीशन फाईल्स वोट चोरी फॅक्टरी पत्रकार परिषदेमधून राहुल गांधींचा मोठा आरोप। तर दलित आणि आदिवासींची मतं डिलीट केल्याचे पुरावे राहुल गांधींनी दाखवले। एका आठवड्यामध्ये आयपी ओटीपी ट्रेल द्या, निवडणूक आयुक्तांनी एका आठवड्यामध्ये डेटा द्यावा। राहुल गांधींचा इशारा, तर माहिती न दिल्यास मतचोरीचे समर्थन करत आहात हे सिद्ध होईल, राहुल गांधी यांचा हल्लाबोल। निवडणूक आयोगामधूनच आम्हाला मदत मिळायला सुरुवात, निवडणूक आयोगाच्या विरोधात मतदारांची ॲडिशन आणि डिलीशन सिरीज सुरू केल्यानंतर राहुल गांधींचा मोठा दावा। कर्नाटकच्या आळंद मतदारसंघामध्ये 6018 मतं डिलीट केली। शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्याचंच मत डिलीट केलं, मात्र त्यांना माहिती देखील नाही। कर्नाटकच्या बाहेरचे मोबाईल नंबर मतं हटवण्यासाठी वापरले, राहुल गांधी यांचा आरोप। 10 पैकी 8 जागी काँग्रेस जिंकली होती, तिथे मतं डिलीट केली गेली। दुसऱ्या राज्यातील मोबाईल नंबर वापरून मतदारांची मतं डिलीट केल्याचा राहुल गांधी यांचा आरोप। कर्नाटक सीआयडीनं मतचोरीच्या विरोधामध्ये एफआयआर केली। सीआयडीनं 18 महिन्यात 18 पत्र निवडणूक आयोगाला लिहिली, मात्र आयोगानं कर्नाटक सीआयडीला उत्तर दिलं नाही, राहुल गांधी यांचा आरोप। महाराष्ट्रामधल्या राजुरा मतदारसंघात 6850 मतं वाढवण्यात आली। UQ JJW अशी नावं मतदार यादीमध्ये आहेत, राहुल गांधींनी पुरावे दाखवले। माझ्या नावानं मत डिलीट केली, पण मी केली नाहीत, राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये आणलेल्या व्यक्तीचा दावा। सूर्यकांत नावाच्या व्यक्तीला राहुल गांधींनी समोर आणलं। बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजप तयारी सुरू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बिहारमध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने घेणार बैठक। भाजपच्या वेगवेगळ्या सेलच्या प्रमुखांसोबत साधणार संवाद। भाजपची किती जागांवर तयारी यावर देखील चर्चा होणार। बिहारच्या धर्तीवर आता देशभरामध्ये एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार। बहुतेक राज्यांमध्ये अर्ध्याहून अधिक मतदारांना यासाठी कोणतेही कागदपत्र दाखवण्याची आवश्यकता नाही। ठाकरे हा ब्रँड, बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या। या ब्रँडीच्या बाटल्यांमध्ये नशा सुद्धा नाही। ठाकरे बंधू म्हणजे ब्रँड नाही, या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। ब्रँडच्या गप्पा संजय राऊतांनी करू नयेत। मोदी, देवाभाऊ आणि भाजपचाच ब्रँड, कुणाचा बँड वाजला हे बेस्टच्या निवडणुकीत बघितलं, नवनाथ बन यांची टीका। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याची घटना मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी कशी घडली? मोदींच्या वाढदिवसाचं कव्हरेज मीडियामध्ये येऊ नये यासाठी षडयंत्र, या षडयंत्रामागचा बोलविता धनी कोण आहे? चौकशी करा, भाजपच्या नवनाथ बन यांचा मोठा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताईंच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही लावण्यात येणार। कालच्या रंग फेकल्याच्या घटनेनंतर पुतळा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली नसल्याचं समोर आल्यानंतर आज सीसीटीव्ही बसवला जाणार। मुंबईतील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या परिसरात बंदोबस्त वाढवला। कालच्या रंग फेकल्याच्या प्रकरणानंतर बंदोबस्तामध्ये वाढ। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालंय, देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे अधिक लक्ष द्यावं। देवाभाऊ या जाहिरातीवरून शरद पवार यांचा टोला। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीनं मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। फडणवीसांच्या कॅम्पेनवर 150 ते 175 कोटी खर्च। देवाभाऊ या जाहिरातीवर संजय राऊतांची टीका। 75व्या वाढदिवसानंतर मी थांबलो नाही, इतरांना थांबा मला म्हणण्याचा असा नैतिक अधिकार नाही। पंतप्रधान मोदींचा 75वा वाढदिवस झाल्यानंतर निवृत्तीच्या चर्चांवरून पवारांचं मिश्किल वक्तव्य। माझ्या 75व्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदी आले होते। वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी राजकारण आणलं नाही, आम्ही सुद्धा आणू इच्छित नाही। मोदींना देशासाठी काही करायचं असल्यास योग्य करावं अशी अपेक्षा, शरद पवार यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? मतदार याद्यांमध्ये घोळ होणार नाही त्याची खात्री आहे का? विधानसभेप्रमाणे मतचोरी होणार नाही याची खात्री काय? सामनाच्या अग्रलेखातून सवाल उपस्थित। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौरांचा कट उधळून लावणार। महापालिका निवडणुकांवरून संदीप देशपांडेंचा भाजपवर निशाणा। बेस्ट निवडणुकीमध्ये 5000 एक मत विकत घेतलं। 1800 मतं अवैध ठरवण्यात आली। बेस्टचे डेपो बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी मतं विकत घेतली, संजय राऊतांचा भाजपवर आरोप। मुंबईचा महापौर मराठी होणार ही आम्हाला कुणाकडून शिकायची गरज नाही। निवडणुकीत मराठी माणूस तुमच्या भावनिक अजेंड्याला बळी पडणार नाही। महापौर मराठीच होणार, तो भाजप महायुतीचा असेल। नवनाथ बन यांचे ट्विटरवरून संदीप देशपांडे यांना उत्तर।
नवी मुंबईतील वाशीमधील कथित बेकायदा इमारत प्रकरण. बेकायदा इमारत पाडण्यासाठी दिलेल्या नोटिशीला कोणत्या अधिकारामध्ये स्थगिती दिली? हायकोर्टाकडून एकनाथ शिंदेंच्या अधिकारासंदर्भात विचारणा. याचिकेमध्ये बेकायदेशीर इमारत पाडण्याची विनंती. कोर्टानं शिंदेंवर कारवाईचे आदेश द्यावेत. नगरविकास खातं पैसे खाण्याचं कुरण झालंय. हिंमत असेल तर कारवाई करा, फक्त निरीक्षण नोंदवू नका. संजय राऊतांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप, पण मला ते बघायचंय. वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर जरांगे पाटलांना संशय. प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांना अंतरवालीमध्ये येण्याचं जरांगेंचं आवाहन. दिल्ली काय, जरांगेंनी कॅनडा रशियाला जावं. मनोज जरांगेंच्या चलो दिल्लीच्या नाऱ्यावर हाकेंचा टोला. देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार अशी घोषणा काल जरांगे यांनी केली होती. नागपुरात छगन भुजबळांच्या नेतृत्वामध्ये आज ओबीसी संघटनांचा मेळावा. दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जी-आर चुकीच्या पद्धतीने मांडला जातोय. ओबीसी नेते परिणय फुकेंचा आरोप. तर कुणबी जातीची नोंद असल्यामुळे प्रमाणपत्र मिळालं. भाजपच्या रक्तामध्ये ओबीसी. भुजबळांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, परिणय फुकेंचा सल्ला. बीड अहिल्यानगर रेल्वे श्रेयाचा नाही, स्वप्नांचा विषय. एखाद्याच्या स्वप्नाचं श्रेय आपण कसं घेणार? पंकजा मुंडेंचं वक्तव्य. तर रेल्वे फायद्याची नसतानाही मुंडे साहेबांच्या शब्दासाठी मोदीजींनी मंजुरी दिली, पंकजा मुंडेंचं विधान. खासदार ओमराजे निंबाळकरांकडून नियोजन समितीच्या निधीला दिलेल्या स्थगितीवरून आमदार राणा जगजितसिंह पाटलांवर टीका. तर आमचं सरकार असताना निधीला स्थगिती दिली नाही, ओमराजे निंबाळकर यांच्याकडून स्पष्ट. भाजप युवा मोर्चाकडून नमो युवा रनचं आयोजन. मुंबईतील कोस्टल रोडवर 21 सप्टेंबरला नमो युवा रन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमो युवा रनला दाखवणार हिरवा झेंडा. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार. नरिमन पॉइंट फ्लोटल आणि मरीना प्रकल्पासाठी 30 सप्टेंबरपर्यंत डीपीआर तयार करण्याचे आदेश. मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे आदेश. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे व्हॉट्सअॅप बंद. सरकार विरोधी भूमिका घेतल्यामुळे व्हॉट्सअॅप बंद केल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा आरोप. पुण्यामध्ये अजित पवारांच्या दौऱ्यानंतर आयटी पार्क हिंजवडीमध्ये परिस्थिती जैसे थे. रोडचं काम ज्या गतीनं व्हायला हवं त्या गतीनं झालं नाही. सलगच्या पावसानंतर हिंजवडीमधील रोडवर मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. राज्यभरातील डॉक्टर आज संपावर. सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टरांची एमएमसी मध्ये नोंदणी करण्याचा शासनाच्या निर्णयाला डॉक्टरांचा विरोध. आयएमए महाराष्ट्राचा तीव्र विरोध दर्शवत राज्यभरामध्ये डॉक्टरांचा संप. सर्व आरोग्य सेवांसह आपत्कालीन सेवा पूर्णपणे बंद राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागपूरच्या राजे भोसले कुटुंबियांच्या मस्कऱ्या गणपतीचं दर्शन. मुधोजी भोसले यांच्या राजवाड्यामध्ये जाऊन फडणवीसांनी मस्कऱ्या गणपतीचं दर्शन घेतलं. ठाकरे सेनेच्या शाखा प्रमुखांची शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. ठाकरेंनी शाखा प्रमुखांना मार्गदर्शन केलं. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय लवकरच घेऊ, मात्र निवडणुकीच्या तयारीला लागा, ठाकरेंच्या सूचना. महादेवी हत्तीणीसाठी आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल होणार. राज्य शासन, वनतारा आणि नांदणी मठाकडनं केल्या जाणाऱ्या एकत्रित अर्जावर महास्वामींच्या स्वाक्षऱ्या पूर्ण. अर्जावर नांदणी मठाच्या महास्वामींची स्वाक्षरी घेऊन टीम दिल्लीकडे रवाना. मेहुल जैन, कमलेश जैन यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी. जीएसटी घोटाळा प्रकरणामध्ये मेहुल जैन, कमलेश जैन यांना अटक. राज ठाकरे यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र सामनामध्ये प्रदर्शित. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी रेखाटलेलं व्यंगचित्र पहिल्यांदाच सामनामध्ये छापून आलंय. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या 1300 भेटवस्तूंचा ई लिलाव होणार आहे. ई लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिंतन शिबिर. पक्षाचा विस्तार करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न. आजपासूनच पदाधिकारी नागपुरात यायला सुरुवात. राज्याचे 3 महिने आचारसंहितेमध्ये जाणार. जेडपीमध्ये याचिकांचाच अडसर. तर ऑक्टोबरच्या 4थ्या आठवड्यामध्ये पहिल्या निवडणुकीची आणि महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेरपर्यंत राहण्याची शक्यता. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून